ओसीच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण भेटत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण CSRची कन्सेप्ट पाहिलेली होती. CSR कमिटी मित्रांनो रिस्पॉन्सिबल असते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. CSRशी रिलेटेड मित्रांनो लिगल प्रोव्हिजन्स पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की कोणत्या कंपन्यांना मिनिमम 2% ऑफ इट्स नेट प्रॉफिट CSR ॲक्टिव्हिटीसाठी मित्रांनो खर्च करावा लागतो. आज आपण पाहणार आहोत CSR कमिटी म्हणजे काय, CSR कमिटीची कामं काय आहेत, CSR चे मित्रांनो लिगल प्रोव्हिजन्स आणि नॉन कम्प्लायन्स म्हणजे जर CSR फॉलो नाही झालं आपल्याकडनं तर त्याच्याबद्दल मिळणारी पनिशमेंट काय. तर फ्रेंड्स सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघणार आहोत CSR कमिटी. आता CSR कमिटी म्हणजे काय हे पहिले तुम्हाला सांगतो. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला मित्रांनो कंपनीचं खूप सारं काम असतं. सो ती कामं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने काय करून घेतलेली असतात मित्रांनो, डिस्ट्रीब्यूट करून घेतलेली असतात. कोण कोणतं काम होते. आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की मित्रांनो सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मिळून जर का मित्रांनो CSR बद्दल बसले तर मग ती मजा नाही येत. मग ते काय करतात, त्यांच्यातले जेवढे डायरेक्टर्स आहेत त्याच्यापैकी मित्रांनो 4 डायरेक्टरची एक कमिटी अपॉइंट करतात जी त्यांची सगळी कामं करताना स्पेशली CSRच्या कामासाठी अपॉइंट केली जाते. त्या 4 जणांचं किंवा त्या 4 जणांना मित्रांनो ही ऑथॉरिटी दिलेली असते दॅट टोटल CSR ॲक्टिव्हिटीज विल बी कंट्रोल्ड, विल बी आपण काय म्हणतो सुपरवाइज्ड अँड ऑब्झर्व बाय दिस 4 डायरेक्टर्स ओनली. आणि त्या 4 डायरेक्टर्सच्या ग्रुपला म्हटलं जातं CSR कमिटी वर गिवन विथ द ऑथॉरिटी ॲज वेल एज द रिस्पॉन्सिबिलिटी of handling the CSR activities in accordance with the CSR rules 2014 च्या नियमांप्रमाणे. तर मित्रांनो CSR कमिटीमध्ये 4 डायरेक्टर्स असतात. आता या 4 डायरेक्टर्सची मेन जी मित्रांनो कामं आहेत ती आपण पाहणारच आहोत. बट मेन काय आहे त्यांचं जे लिगल मित्रांनो रूल्स आहेत ते काय, मीट ट्वाइस इन अ इयर टू डिस्कस द CSR पॉलिसी. वर्षातून 2दा त्यांची मीटिंग कंपल्सरी घ्यावीच लागते. 2 पेक्षा जास्त घेतलं तर छान, पण मिनिमम 2 मीटिंग्स आर कंपल्सरी टू डिस्कस द CSR ॲक्टिव्हिटीज. अँड सेकंड, रेकमेंड CSR ॲक्टिव्हिटीज अँड बजेट, हाऊ टू इम्प्लिमेंट इट अँड मीन्स टू मॉनिटर द प्रोग्रेस. म्हणजे काय, CSR ॲक्टिव्हिटीज रेकमेंड करायच्या की आपल्याला ह्या वर्षी किती खर्च करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज कायद्याने लॉने ज्या कंपल्सरी सांगितलेल्या त्या आपल्याला करायच्या आहेत, त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे त्याचं बजेट साईडला काढायचं आणि खरंच तेवढा पैसा खर्च होतोय का, तो वेस्ट जात नाहीये ना, त्याच्यापासून आपल्याला खरंच सोसायटीला काही बेनिफिट मिळतोय का, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मॉनिटर करणं, ऑब्झर्व करणं आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवणं ही संपूर्ण कामं CSR कमिटीची असतात. आणि ऑब्व्हियस मित्रांनो ते तेवढीच कामं करत नाही, त्याचं रिपोर्टिंग टाइम टू टाइम शेअर होल्डर्सला मित्रांनो इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट त्यांना मित्रांनो प्रिपेअर करावं लागतं. सो दे आर रिस्पॉन्सिबल टू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर इज अल्टिमेटली रिस्पॉन्सिबल टू शेअर होल्डर ॲज वेल एज द गव्हर्नमेंट बिकॉज ते लिगली कंपल्सरी. समजलं. आता खूप महत्त्वाचं की CSR ॲक्टिव्हिटीज जो 2% फंड आपण CSR ॲक्टिव्हिटीसाठी बाजूला काढतो, प्रॉफिटमधला 2% मित्रांनो पोर्शन आपण CSR ॲक्टिव्हिटीसाठी बाजूला काढतो, त्याचा वापर कुठे कुठे करायचा. गव्हर्नमेंट हॅज लेड डाऊन certain activities to be performed under CSR fund. CSR फंडच्या नावाखाली मित्रांनो कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण करायला मित्रांनो बांधलेला आहोत किंवा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी तो पैसा आपण काय करू शकतो, खर्च करू शकतो किंवा आपण खर्च करायला पाहिजे ते गव्हर्नमेंटने मित्रांनो त्या CSR ॲक्टिव्हिटीज मध्ये दिलेला आहे. तर या ॲक्टिव्हिटीज कशाच्या अंडर दिलेल्या आहेत. सेक्शन 135 ऑफ कंपनी ॲक्ट 2014 अँड CSR रूल्स 2014 ह्या 2 ठिकाणी मित्रांनो त्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत जिथे आपण CSR फंडसाठी बाजूला काढलेला पैसा खर्च करू शकतो. तर त्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या हे मित्रांनो आपण आता पहिल्यांदा पाहणार आहोत. नंबर 1, रिमूव्हल हंगर, पॉवर्टी, मालन्यूट्रिशन. मित्रांनो गरिबी हटाव, देश बचाव किंवा मित्रांनो भूक बळी मित्रांनो कमी करण्यासाठी
आपण मित्रांनो तो पैसा काय करू शकतो, वापरू शकतो. CSRचा पैसा तुम्हाला माहिती आहे आता मित्रांनो, सध्या आता फार लांब जायची गरज नाही. लाईव्ह एक्झाम्पल इज कोरोना मित्रांनो डिसीज. कोरोना डिसीजमुळे खूप साऱ्या ठिकाणी गरिबी खूप वाढलेली आहे, अनएम्प्लॉयमेंट खूप वाढणार आहे. अशा वेळेस लोकांचे 2 वेळेचे, मी तर म्हणतो 1 वेळेच्या जेवणाचे सुद्धा काही काही जणांचे हाल आहेत. मग हे मित्रांनो दूर करण्यासाठी मित्रांनो आपण CSR फंडाचा पैसा काय करू शकतो, युटिलाइज करू शकतो. रिमूव्ह ऑफ पॉवर्टी. अजून त्याच्यामध्ये मित्रांनो पुढे काय दिले, फॉर प्रमोटिंग प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर अँड सॅनिटेशन, मेकिंग अवेलेबल ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर. लोकांचं पर्सनल हायजीन मित्रांनो आता काय आहे, स्टेकवर आहे. म्हणजे कळलं असेल ना, रोगराई पसरू नये किंवा काही गोष्टींसाठी आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, म्हणजे आपण म्हणतो ना प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. रोग दूर सारण्यापेक्षा मित्रांनो तो होऊच नये म्हणून काळजी घ्या. तर त्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही तुमचा पैसा CSR फंडचा काय करू शकता, युटिलाइज करू शकता. असं याच्यामध्ये दिलेलं आहे. सेक्शन 135च्या प्रोव्हिजन्स आहेत या सगळ्या. नेक्स्ट, प्रमोटिंग एज्युकेशन including special education and employment, improve vocation skills among children, women, elderly and differently abled and livelihood. मित्रांनो सी, आपला जो लेबर क्लास आहे ना, तो लेबर क्लास सोडून द्या, जो स्किल्ड लेबर क्लास येतो. पण असे पण आपल्या समाजामध्ये काही घटक आहेत. देर आर सर्टन काय म्हणतो आपण, पीपल ऑफ अवर सोसायटी ज्यांना मित्रांनो स्किल्ड लेबर नाही म्हणू शकत. You can't rename them or call them as a skilled labor, but still they want to have some skill for livelihood purpose. जगण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी स्किल असणं गरजेचं आहे. मग त्यांना ट्रेन करण्यासाठी तुम्ही जो खर्च करता, दॅट इज मित्रांनो अनदर प्रोव्हिजन इन सेक्शन 135. मग अशामध्ये कोण येतं, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो दिव्यांग, डिसेबल्ड पर्सन्स. कळलं. त्याच्यानंतर वुमेन येतात, लहान मुलं येतात जे नुकतेच मित्रांनो कोणत्या तरी टेक्निकल किंवा एखाद्या फील्डमध्ये उतरतात, समजलं. किंवा अजून असे मित्रांनो काही लोक ज्यांच्यासाठी मित्रांनो ते स्किल शिकणं हे मित्रांनो काय आहे, गरजेचं आहे. समजलं. जे स्किल्ड नाही आहेत पण त्यांना तुम्ही ट्रेन करून ॲटलिस्ट काही पोटापुरतं ते कमवू शकतील एवढं ट्रेन करणं गरजेचं आहे. अशा लोकांच्या ट्रेनिंगसाठी जर का तुम्ही हा पैसा खर्च केला तरी सुद्धा चालतं. नेक्स्ट, रिड्युसिंग चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड इम्प्रूव्हिंग मॅटर्नल हेल्थ बाय प्रोव्हाइडिंग गुड हॉस्पिटल फॅसिलिटी ॲट लो कॉस्ट मेडिसिन. मित्रांनो मॉर्टॅलिटी रेट, मृत्यू दर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये मित्रांनो आरोग्य सुविधा, मेडिसिनल किंवा मेडिकल फॅसिलिटी ज्या आहेत त्या अप टू द एक्सपेक्टेशन्स नाही आहेत अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. सो खूप साऱ्या ठिकाणी मित्रांनो आज पण बाल मृत्यू दर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा खूप आहे. तर अशा ठिकाणी जर का तुम्ही मित्रांनो तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करण्यासाठी तिथे जर का मित्रांनो चांगले हॉस्पिटल उभारले, चांगले मित्रांनो काय म्हणतात मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्ही हा CSR फंड काय करू शकता, युटिलाइज करू शकता. तर त्या मित्रांनो मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायला तुमचा हा फंड उपयोगी येऊ शकतो. पुढे मित्रांनो काय दिलेले आहे, एन्श्युअरिंग एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, इकॉलॉजिकल बॅलन्स, प्रोटेक्शन ऑफ फ्लोरा अँड फाउंटेन, ॲनिमल वेलफेअर, ॲग्रो फॉरेस्ट्री. एक शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर यू कॅन युटिलाइज युअर CSR फंड फॉर ईच अँड एव्हरीथिंग दॅट कॅन कॉज टू सस्टेन द इकॉलॉजिकल बॅलन्स ऑफ अवर नेचर. तुम्ही तुमचा CSR फंड अशा प्रत्येक कामासाठी वापरू शकता जो आपलं नैसर्गिक मित्रांनो जो बॅलन्स आहे मित्रांनो तो बॅलन्स सांभाळण्यासाठी गरजेचा आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धनासाठी तुमचा फंड वापरू शकता, जंगल वाढवण्यासाठी तुम्ही फंड वापरू शकता, किंवा मित्रांनो तुम्ही काय म्हणतात प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याला मित्रांनो तुम्ही फंडिंग करू शकता, किंवा अजून खूप ज्या ज्या गोष्टींनी निसर्गाचं संवर्धन होतं, नेचर बॅलन्स मित्रांनो काय होतो मेंटेन केला जातो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तुमचा
फंड वापरू शकता, प्रोव्हाइडेड कंडिशन अशी आहे इट शुडंट बी मिसयुटिलाइज्ड अँड द प्रोग्रेस शुड बी रिव्ह्यूड फ्रॉम टाइम टू टाइम. करेक्ट मित्रांनो. नेक्स्ट इज एम्प्लॉयमेंट एनहान्सिंग वोकेशनल स्किल्स. लोकांमध्ये असणारं तुमच्याकडे जे एम्प्लॉईज आहेत किंवा तुमचे एम्प्लॉईज सोडून बाकीचे जे लोक आहेत त्यांची मित्रांनो जी एम्प्लॉयमेंट स्किल आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही हा पैसा काय करू शकता मित्रांनो खर्च करू शकता. हे एक प्रकारे बघायला गेलं तर मित्रांनो लोकांच्या फायद्याचं काम आहे. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी और जनरल पीपल ऑफ द सोसायटी, कॉमन पीपल. मेजर फॉर द बेनिफिट ऑफ आर्म्ड फोर्सेस, वेटरन, वॉर विडोज अँड देअर डिपेंडंट्स. मित्रांनो आपले काही वॉरमध्ये शहीद झालेले जवान असतात, मार्टर्स असतात, त्यांच्या व्हिडिओज, त्यांचे मुलं, त्यांचं एज्युकेशन किंवा जे निवृत्त जवान आहेत ज्यांना आता मित्रांनो काही सोर्स ऑफ लिव्हिंग नाही आहे त्यांच्या मित्रांनो बेनिफिटसाठी, त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी, त्यांच्या इंटरेस्टसाठी तुम्ही हा पैसा काय करू शकता एक्सपेंड करू शकता. नेक्स्ट इज ट्रेनिंग टू प्रमोट रुरल स्पोर्ट्स, नॅशनली रेकग्नाइज स्पोर्ट्स. मित्रांनो सांगायची गरज आहे का? कळलं असेल तुम्हाला. तुम्ही मित्रांनो काय करू शकता रुरल स्पोर्ट्स किंवा एखाद्या मित्रांनो एखादा स्पोर्ट्स घ्या, त्याला फायनान्स करा, त्याला मित्रांनो प्रमोट करा. फॉर एक्झाम्पल आपल्याला बघा आता कविता राऊत, मोनिका आखरे आपल्या नाशिकच्या, यांना मित्रांनो स्पॉन्सरच असतात. तशी तुम्ही स्पॉन्सरशिप घ्या कोणत्या तरी स्पोर्ट्सची, कोणत्या तरी प्लेयर्सची आणि त्यांना मित्रांनो जो लागेल तो पैसा काय करा प्रोव्हाइड करा. सो दॅट ते काही मित्रांनो आपलं स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत आपल्या देशाचं नाव काय करतील मित्रांनो उज्ज्वल करतील. नेक्स्ट कॉन्ट्रीब्युशन टू प्राईम मिनिस्टर्स फंड और द फंड सेटअप बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट और फॉर द वेलफेअर ऑफ SC ST कास्ट. मित्रांनो सांगायची गरज नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आता PM केअर फंडावरून मित्रांनो किती राजकारण चालू आहे किंवा किती जणांनी PM केअर आणि CM केअर फंडामध्ये मित्रांनो काय केलं कॉन्ट्रीब्यूट केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा सगळा पैसा बराचसा CSRचा असतो, हे लक्षात ठेवा. अँड द लास्ट वन इज रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफ स्लम डेव्हलपमेंट. रुरल डेव्हलपमेंट, स्लम डेव्हलपमेंट साठी सुद्धा तुम्ही तो पैसा वापरू शकता. त्यांना तिथून बाहेर काढा, हायटेक करा. विलेजेस कॅन ऑल्सो बी मेड हायटेक, स्लम कॅन ऑल्सो बी डेव्हलप्ड प्रॉपरली, प्रॉपर हायजीन अँड सॅनिटेशन मित्रांनो त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. त्याच्या मुलांना तुम्ही प्रॉपर लिटरेट करू शकता, त्यांना मित्रांनो व्यवस्थित जागा प्रॉपर मित्रांनो अवेलेबल करून देऊ शकता. या सगळ्या गोष्टींसाठी CSR ॲक्टिव्हिटीजचा फंड काय केला जातो युटिलाइज केला जातो अकॉर्डिंग टू सेक्शन 135. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सेक्शन 135 ऑफ कंपनी ॲक्ट अँड CSR पॉलिसी रूल्स ऑफ 2014 दिलेले. ठीक आहे. आता ॲलोकेशन ऑफ फंड्स, तुम्ही किती पैसा मित्रांनो या गोष्टींसाठी ॲलोकेट करू शकता. तर तुमच्या ज्या कंपनीज मित्रांनो काल आपण 3 कंपनीज बघितलेल्या होत्या. एक ज्यांचं नेटवर्क 1500 करोड प्लस आहे, नेक्स्ट ज्यांचा सेल्स 1000 करोड प्लस आहे किंवा ज्यांचा लास्ट 3 इयर्सचा ॲव्हरेज प्रॉफिट 15 करोडपेक्षा जास्त आहे. अशा सगळ्या कंपनीजना मित्रांनो हा कायदा, हा लॉ कंपल्सरी. त्यांनी त्यांच्या नेट प्रॉफिटच्या ॲटलिस्ट 2% मित्रांनो काय करायला पाहिजे आपल्या CSR ॲक्टिव्हिटीसाठी युटिलाइज करायला पाहिजे. तुम्ही 2% पेक्षा जास्त केला ना तरी चालेल, पण 2% पेक्षा कमी असता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, नुसता पैसा खर्च करायला नको, तर त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन ठेवायला पाहिजे. ॲटलिस्ट मागच्या 3 वर्षांचा तरी रेकॉर्ड तुमचा मित्रांनो CSR ॲक्टिव्हिटीजचा मेंटेन असला पाहिजे. जर समजा या CSR ॲक्टिव्हिटीजचा रेकॉर्ड मेंटेन केला नाही, CSR ॲक्टिव्हिटीजवर पैसा खर्च केला नाही, तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, जे लिगली कंपल्सरी आहे, कायद्याने कंपल्सरी आहे, तुम्ही दुर्लक्ष केलं, तर मग त्याचे मित्रांनो त्याच्याने काय फरक पडतो, त्याच्या काय पनिशमेंट आहे लिगली, त्याला म्हणतात नॉन कम्प्लायन्स ऑफ CSR ॲक्टिव्हिटीज. नॉन कम्प्लायन्स म्हणजे काय, तुम्ही फॉलो केले नाहीत CSR रूल्स, दॅट इज नोन ॲज नॉन कम्प्लायन्स. जर तुम्ही मित्रांनो CSR रूल्स फॉलो केले नाही ना तर 2 जणांना शिक्षा होते. आता 2 जण कोण, एक पनिशमेंट होते कंपनीला
आणि दुसरी पनिशमेंट होते त्या कंपनीच्या प्रत्येक ऑफिसरला जो CSR ऍक्टिव्हिटीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आय रिपीट, पनिशमेंट किती स्टेपमध्ये होते? 2 स्टेपमध्ये. पहिली पनिशमेंट होते ती कंपनीला आणि दुसरी पनिशमेंट होते ती इंडिव्हिज्युअल पर्सन, जे ऑफिसर्स असतात ज्यांना मित्रांनो काय म्हणतात CSR ऍक्टिव्हिटीजची रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर कंपनीला काय पनिशमेंट होते? कंपनी विल बी चार्ज विथ फाईन फ्रॉम 50,000 to 25 lakhs. कंपनीला 50,000 पासून 25 लाखापर्यंत फाईन होऊ शकतो, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ इरेग्युलरिटी. तुमचं इरेग्युलरिटी कोणत्या प्रकारची आहे? मिनिमम 50,000 ते मॅक्स टू मॅक्स 25 लाखापर्यंत फाईन होऊ शकतो. आणि ऑफिसरला काय फाईन होईल? एव्हरी ऑफिसर इन डिफॉल्ट. सो प्रत्येक ऑफिसर डिफॉल्ट मध्ये आहे त्याला 3 प्रकारची शिक्षा होऊ शकते. एक तर त्याला 50,000 पासून 5 लाख पर्यंत फाईन होईल. हे झालं सिव्हिल पनिशमेंट म्हणजे मॉनिटरी, पैशांच्या स्वरूपात पैसे घ्यायचे आणि सोडून द्यायचं. मिनिमम 50,000 to 5 लाख रुपये मित्रांनो त्याला फाईन असतो. नाही तर त्याला 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते. 3 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्ष नाही, 3 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी, 3 वर्षापर्यंत जेल होऊ शकते किंवा दोघं पण. म्हणजे एक तर त्याला पैसे घेऊन सोडून देतील 50,000 ते 5 लाख, किंवा पैसे न घेता डायरेक्ट जेल करतील, किंवा दोन्ही करतील म्हणजे पैसे पण घेतील आणि जेल पण करतील. सो फाईन फ्रॉम 50,000 to 5 lakhs or jail up to 3 years or with both. तर मित्रांनो हे सगळं होतं आपलं CSR. या ठिकाणी ऑफिशियली आपला 6th चॅप्टर ऑफ अवर OC संपलेला आहे. अँड मित्रांनो मी आता बोलणार नाही, लवकरच भेटू, बिकॉज एक्सपेक्टेड आहे की आपला 5th लॉकडाऊनची खुशखबर आपले पंतप्रधान लवकरच देतील आपल्याला. तर अपेक्षा करूयात की मित्रांनो आपल्याला क्लासला लवकरच परमिशन भेटेल. तोपर्यंत तुम्ही थिअरी सब्जेक्ट्स पण करत राहा. आपण 7वा लेसन चालू करणार आहोत नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लवकर भेटवायची अपेक्षा. घरात राहा, सुरक्षित राहा.